डिझाईन ऑफ पॉवर स्क्रू ऐक ना, याच्यात काय काय विचारतात माहिती का? टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड, टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड आणि इफिशियन्सी. आता मी तुम्हाला सगळे फॉर्म्युले सांगतो, त्याच्यावर तुम्ही आता समज स्क्वेअर थ्रेड आहे. स्क्वेअर थ्रेड कसा राहतो? असा. स्क्वेअर म्हणजे ज्याचे स्क्वेअर आहेत, चारही भाग सेम राहतात, बरोबर? म्हणजे हा झाला माझा स्क्वेअर. इथून तर त्याच्या इथपर्यंत जे डिस्टन्स राहतं याला म्हणतात पीच, बरोबर? हां, आता हा जर पीच आहे तर हे एवढं जे अंतर राहतं हे काय राहील? P/2. P/2. समजलं? नंतर आता लीड आणि पीच हे दोन कन्सेप्ट येतात. लीड आणि पीच. लीड म्हणजे दोन करस्पॉन्डिंग पॉईंटचं डिस्टन्स, त्याला पीच म्हणतात. आणि लीड म्हणजे एक आपण 360 डिग्री एखाद्या स्क्रूला रोटेट केलं तर तो किती डिस्टन्स वरती जातो किंवा किती डिस्टन्स खाली येतो, त्या डिस्टन्सला म्हणतात लीड. म्हणजे जर समज, आणि लीड कसा राहतो, जर सिंगल स्टार्ट किंवा सिंगल थ्रेडेड स्क्रू राहिला तर त्याचा पीच इज इक्वल टू लीड राहतो, बरोबर? पण जर डबल स्टार्ट किंवा ट्रिपल स्टार्ट किंवा डबल थ्रेडेड ट्रिपल थ्रेडेड राहिला तर त्याचा लीड इज इक्वल टू 2 इंटू पीच राहतो फॉर डबल स्टार्ट किंवा डबल थ्रेडेड. हां, आणि लीड इज इक्वल टू 3P राहतो फॉर ट्रिपल स्टार्ट और ट्रिपल थ्रेडेड. एवढं समजलं? आता पुढे फॉर्म्युला, आता ते डेरिवेशन त्यानंतर शिकू, म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी. पण त्याच्या पहिले हे लक्षात ठेव, टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड, TR, टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड, याचा फॉर्म्युला येतो W इंटू tan फाय प्लस अल्फा आणि इंटू DM/2. आता DM काय? असा आपला थ्रेड राहतो, बरोबर? या थ्रेडमध्ये हा जो राहतो हा राहतो कोअर डायमीटर, जो टीथच्या बेसपासून बेसपर्यंतचा राहतो हा DC. हा जो राहतो हा बाहेरचा हा राहतो नॉमिनल डायमीटर किंवा आउटर डायमीटर. आणि यांच्या दोघांचा जो मधून राहतो सेंटरमधून तो राहतो मीन डायमीटर. समजलं? आता याच्यात जर बघायला गेलो तर W इंटू टॅन फाय प्लस अल्फा हा जो आहे याला म्हणतात फोर्स, P, एफर्ट समज, जो आपण लावतो. आता तो कसा लावतो ते बघ. जर एखादी असं टीथ मी ओपन केला, बरोबर? टीथ ओपन केला तर हे जे डिस्टन्स राहतं, म्हणजे टीथ ओपन केला तर हे त्याचा सरकमफरन्स झाला, म्हणजे πdm, बरोबर? हे त्याचा पीच किंवा लीड होईल. लीड समजू, कारण एकदा फिरवल्यावर आपला नट एवढा वरती जाणार आहे 360 फिरवल्यावर, बरोबर? इथं माझं एखादं ऑब्जेक्ट आहे सपोज, जे वरती ट्रॅव्हल करतंय. वरती ट्रॅव्हल करताना त्याचा एक कंपोनंट W खाली लागेल, बरोबर? याला अपोज करणारा फ्रिक्शनल फोर्स म्हणजे म्यू, तो त्याच्या अपोजिट लागेल, बरोबर? आपण जो लावू तो P, एफर्ट, बरोबर? आणि याचा रिझल्टंट म्हणून एक नॉर्मल फोर्स असा लागेल, हा नॉर्मल. तो नॉर्मल नंतर डेरिवेशनमध्ये कट होऊन जातो आणि लास्टला फॉर्म्युला असा येतो. एवढं समजलं? म्हणजे हा P काय आहे? हा आहे. हा P म्हणजे P असा कुठेतरी लागतो. P इंटू आपण त्याची रेडियसने मल्टिप्लाय केलं तर तो टॉर्क होतो. एवढं क्लिअर? आता आणि हा जो अँगल राहतो याला हेलिक्स अँगल म्हणतात, अल्फा. आता याच्यानंतर दुसरं येतं
टॅन अल्फा इज इक्वल टू काय येईल एल बाय पाय डी एम, म्हणजे अपोजिट अपॉन ॲडजसंट. समजलं? टॅन अल्फा. आणि हा जो फाय आहे, हा फाय म्हणजे याला म्हणतात टॅन फाय इज इक्वल टू म्यू, म्हणजे याला टॅन फाय म्हणजे त्याला फ्रिक्शनल अँगल म्हणतात. आणि मग आपल्याला फाय आणि अल्फा याच्यावरनं भेटतो, मग ते याच्यात टाकलं की आपलं टॉर रिक्वायर्ड टू रेज द लोड. आता टॉर रिक्वायर्ड टू लोअर द लोड. टॉर रिक्वायर्ड टू लोअर द लोड. लोअर द लोड सेम फॉर्म्युला डब्ल्यू इंटू टॅन फाय. आता मायनस अल्फा घ्यायचा आणि डी एम बाय 2 झालं. हा झाला लोअर द लोड. आता पुढची कन्सेप्ट आहे ते कॉलर फ्रिक्शन. कॉलर फ्रिक्शन म्हणजे असा आपला स्क्रू आहे आणि वरती आपण एखादा ऑब्जेक्ट ठेवलं आहे जे आपल्याला वरती खाली घ्यायचं आहे. जर आपण तो स्क्रू फिरवला तर त्याच्यासोबत ऑब्जेक्ट पण फिरेल. आपल्याला ऑब्जेक्ट फिरवायचं नाही आहे, त्यासाठी आपण इथं नॉन रोटेटिंग इलेमेंट लावतो, त्याला म्हणतात कॉलर. आता कॉलर कशी राहते, ती वरच्या साईडला नाही फिरत, पण खालच्या साईडला स्क्रू तर फिरतोय, म्हणजे इथे आणि इथे फ्रिक्शन होणार आहे. एवढं क्लिअर? मग तो फ्रिक्शन पण आपल्याला आपल्या टॉर्कमध्ये किंवा आपण जेवढा एफर्ट लावतो त्या एफर्टमध्ये ॲड करायला लागेल. बरोबर? कारण तो पण फ्रिक्शन आपल्याला इलिमिनेट करायचा आहे, म्हणून त्याचा तो फ्रिक्शन कन्सिडर करायचा. त्यासाठी टी सी टॉर रिक्वायर्ड टू इलिमिनेट कॉलर फ्रिक्शन, तो किती लागतो म्यू सी, म्हणजे तिथला कोएफिशियंट म्यू इंटू आर सी, म्हणजे कॉलरचा मीन रेडियस, हां, आणि इंटू डब्ल्यू म्हणजे हा वेट, जो वेट लागलेला राहील तो. जर आपल्याला सांगितलेलं राहिलं की याचं काय कॉलरचा टॉर्क कन्सिडर करा, कॉलरचं फ्रिक्शन कन्सिडर करा, तर टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड म्हणजे टी टोटल काय येईल टी आर प्लस टी सी. टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड काय येईल टी एल प्लस टी सी. एवढं समजलं? आणि जर त्यांनी सांगितलेलं नाही राहिलं, निग्लेक्ट कॉलर फ्रिक्शन राहिलं, तर हा जो तुझा टॉर्क येईल तो टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड, हा जो तुझा टॉर्क येईल तो टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड. एवढं समजलं? आता इफिशियन्सी येते. इफिशियन्सीचे फॉर्म्युले आहेत. पहिला इफिशियन्सीचा मेन फॉर्म्युला काय आहे, वर्क आउटपुट अपॉन वर्क इनपुट. एवढं क्लिअर? इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे. पण जर आता आपल्याला ओव्हरऑल इफिशियन्सी विचारली पूर्ण असेंब्लीची, तर ओव्हरऑल इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू इंटू लीड अपॉन 2 पाय टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड. हा झाला ओव्हरऑल इफिशियन्सीचा फॉर्म्युला इंटू 100. आता जर तुला फक्त स्क्वेअर थ्रेडच्या स्क्रूची इफिशियन्सी विचारली, इफिशियन्सी स्क्रू, तर त्याची इफिशियन्सी काय आहे टॅन अल्फा अपॉन टॅन फाय प्लस अल्फा इंटू 100 तर इफिशियन्सी राहतच. आणि जर तुला याचीच मॅक्सिमम इफिशियन्सी विचारली स्क्रूची 1 मायनस साईन फाय अपॉन 1 प्लस साईन फाय, हे झाले स्क्रू. म्हणजे जर स्क्वेअर थ्रेड आले तर याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही. आता विषय झाला ॲक्मे थ्रेडचा. ॲक्मे थ्रेड म्हणजे ट्रॅपेझॉइडल थ्रेड, जो की असा राहतो. आता याच्यात इथून इथपर्यंतचं डिस्टन्स झालं तुझं पीच. आता याच्यात काही हे पीच नाही राहणार,
याचं आपण कन्सिडर नाही करू शकत, पण हा जो अँगल राहतो हा राहतो 29 to 30 डिग्रीच्या आतमध्ये. याला थिटा म्हणतात. आता याचे फॉर्म्युले असे, हे सहज जास्त करून हे येत नाही पण सांगतोय. टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड फॉर ट्रॅपेझॉइडल थ्रेड, W इंटू dm/2 कॉन्स्टंट आहे. फक्त इथं होतो म्यू सेक थिटा म्यू सेक थिटा प्लस टॅन अल्फा अपॉन 1 मायनस म्यू सेक थिटा टॅन अल्फा. एवढं झालं. आता हा झाला टॉर्क रिक्वायर्ड टू रेज द लोड. तसाच टॉर्क रिक्वायर्ड टू लोअर द लोड W इंटू dm/2. फक्त हे वरचं प्लस मायनस करायचं, खालचं प्लस करायचं. म्यू सेक थिटा मायनस टॅन अल्फा अपॉन 1 प्लस म्यू सेक थिटा टॅन अल्फा झालं. आणि याचा इफिशियन्सी स्क्रू म्हणजे प्लस नाही का पुढं म्हणजे इंटू आहे का? हां, मल्टिप्लाय. आता स्क्रूची इफिशियन्सी स्क्रू काय आहे? टॅन अल्फा इंटू 1 मायनस म्यू सेक थिटा टॅन अल्फा अपॉन म्यू सेक थिटा प्लस टॅन अल्फा. 200. आणि याची पण ओव्हरऑल इफिशियन्सीचा फॉर्म्युला हाच आहे. ते तिघांना मल्टिप्लाय बाय 100 करायचं. हां, इफिशियन्सी काढताना 100 करायचं. झालं. एवढ्याच फॉर्म्युले आहेत.